राज्यभरामध्ये मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम असतील किंवा कार्यालयांमध्ये सुधारणा असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं आहे। यामध्ये जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयाने सुद्धा विशेष कामगिरी जी आहे ती केलेली आहे आणि राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकवलेला आहे। आपल्यासोबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय सांगणार सर? मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांचा कृती आराखडा आहे, यामध्ये आपण विशेष कार्यालयीन सुधारणा जे मोहीम होती त्यामध्ये आपण राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं। इंटरिम जो तपासणी करण्यात आली होती त्याच्यामध्ये असं म्हणजे हा पारितोषिक भेटलं होता आणि आता फायनलसाठी आपण अजून प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये 7 विषयाची उल्लेख होती। त्या 7 विषयामध्ये सर्वप्रथम होता की आपलं संकेतस्थळला दुरुस्त करून घेणे, संकेतस्थळ अद्ययावत करणे, ते आपण पूर्णतः केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या कुठलेही महसूल अधिकारी कार्यालयापर्यंत येण्याची गरज नाही। त्याच्यासाठी जो 3 मुख्य कारणसाठी जे लोक येतात, एक आहे की ते आपलं निवेदन अथवा टपाल देणे, त्याच्यासाठी आपण ऑनलाईन टपाल सिस्टम तयार केला की ते तिथेही आपण लॉग इन करून आपण अपलोड करू शकतात। दुसरा जो महत्त्वपूर्ण काम असतो की याच्यामध्ये कोर्टच्या सुनावणीसाठी त्यांनी यावं लागतो। तो आपल्याकडे जो 23 न्यायालय आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याच्या आपण ऑनलाईन आपण कोर्टाचे म्हणजे सुनावणीला येऊ शकतो आणि त्याच्यासाठी व्यवस्थित वेळ निश्चित करून प्रति तास 15 केसेस आणि त्याच्यामध्ये 2D बारकोड देऊन आपण आपल्या नोटीसमध्येही ते असतो। अधिव्यक्त या इकडे येतात आणि त्याच्यानंतर आपण आपली सुनावणीमध्ये आपण भाग घेऊ शकतात। तिसरं आहे की अधिकाऱ्यांशी बोलायला या तक्रार मांडायला या ठिकाणी येतात आणि त्याच्यासाठी पण आपण जनसंवाद कार्यक्रम डेली म्हणजे जो 5 वर्किंग डे आहे असं 10 अधिकारीला आपण वाटून दिलेला आहे। माझ्या मंगळवार सकाळी 10 to 11 1 तासाचा हे जनसंवाद कार्यक्रम असतो। आपण घरी बसून शेतातून म्हणजे दुकानातून कुठेही आपलं कार्य ठिकाण असेल तिथे आपण लॉग इन करून आपण थेट अधिकाऱ्यांशी बोलू शकतो। तर हे जो 3 कारण आहे ज्याच्यासाठी लोकांना चक्रा मारावं लागतं ते आपण इथून काढायला प्रयत्न केलेला आहे। कार्यालय ऑनलाईन जी संवाद प्रणाली केली आपण अशा पद्धतीने जे लोक बसल्या जागेवरून तुमच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर तक्रार करू शकणार आहे, तर हे करणारा आपला जळगाव जिल्हा राज्यात एकमेव जिल्हा आहे का? हा राज्यांनी म्हणजे ज्यावेळेस सुरू केला होता तर एकमेव जिल्हा, आता विभिन्न जिल्हा पण याला म्हणजे घेत आहे। परंतु आपल्याकडे याच्या आत्तापर्यंत 500 लोकांपेक्षा जास्त लोकांनी फायदा घेतलेला आहे। ज्या लोक आपल्या गावी असेल म्हणजे स्थलांतरित झाले असेल त्याला जळगावमध्ये सुट्टी टाकून येण्याची गरज नाही आणि ते आपण थेट म्हणजे जो 2 4 5 मिनिट आपल्याशी बोलायचं असतो ते आपण बोलतो आणि ते ऑनलाईन वेबरूमसारखं आहे की एक एक करके आपण बोलवतो। तुमचा जो काही मुद्दा आहे आपण गोपनीयरीती आपण त्या ठिकाणी बोलतो, त्याची आपण नोंद घेतो, रेकॉर्ड करतो आणि जेवढे तक्रार आहेत त्याची यादी तयार करतो आणि त्याचा पाठपुरावा करून हा प्रश्न पण सोडवतो। हा जो आपला विशेष कार्यालयीन सुधारणा मोहीम जी आहे आपली, तिच्यामध्ये जे आपल्याला राज्याचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, हा सन्मान सर कोणाकडून कुठे आणि कसा झाला आहे? नाही, त्याच्यामध्ये विभिन्न गोष्टीवर आपण काम केलं। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची म्हणजे पारितोषिक दिलं होतं ते फरवरीच्या महिन्यात होतं आणि त्याच्यानंतर जो 50 दिवस आहे त्याच्यामध्ये अजून आपण मेहनत घेतलेली आहे। बेसिक आहे जसे ई-ऑफिसचा 100% वापर। आज आपण फायनान्शियल फाईल सोडलं तर बिकॉज नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये अजूनही आपल्याला फायनान्शियल फाईलमध्ये आपला इंक सिग्नेचर लागतो, परंतु त्याला सोडलं तर ई-ऑफिसवर 100% फाईल जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत कार्यालयामध्ये आपण केलेलं आहे आणि त्याच्या मोठं आपल्याकडे जो ऑलमोस्ट 20-21 हजार फाईल्स होते आज 510च्या खाली आलेलं आहे आणि आज 510 पैकी 387 फाईल जो आहे ते 7 दिवसाच्या आतमध्ये आहे आणि टाईमली मॉनिटरिंग आणि अधिकारीकडे किती फाईल किती तास प्रलंबित आहे एवढा मॉनिटरिंग आपल्याकडे होत आहे आणि अचूकपणे त्यांनी फाईलचा निपटारा करावा। त्याच्यासाठी सगळे नियम कायदे 155 कायद्याच्या आपण या ठिकाणी केंद्र आणि राज्याच्या कायद्याची आपण अंमलबजावणी करतो। कुठलेही कायद्याचे उल्लंघन होणार नाही। स्टँडिंग ऑर्डर फाईल्स ऑनलाईन असावा, अपीलची संख्या कमी असावा, कसा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून चूकमुक्त प्रशासन करू शकतो, वेगवान प्रशासन करू शकतो, या सगळे मध्ये आपण काम केलेलं आहे। त्याच्याशिवाय कार्यालय सोयीसुविधासाठी आपलं हे हेरिटेज बिल्डिंग आहे या कार्यालय, त्याची दुरुस्तीसाठी आदरणीय पालकमंत्री महोदय, आदरणीय मंत्री महोदय, पूर्ण DPTCनी याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनानुसार या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यासाठी सगळे गोष्टी आपला अद्यावत अजून होणार आहे। काही गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहे, फर्निचर जसं मिळालेलं आहे, पिण्याची पाण्याची सोय आहे, परंतु आता टॉयलेटची दुरुस्ती असेल, काय कार्यालयाची दुरुस्ती असेल, त्या काही फर्निचरची दुरुस्ती असेल, फाईल्स जो आता सगळे बंद झाले त्याला ठेवायला व्यवस्थित कपाट आणि त्याच्या सेंट्रल रेकॉर्ड रूमचा विषय असेल, फायर सेफ्टीचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी या म्हणजे आराखड्यामध्ये समाविष्ट आहे आणि काही दिवसात हे काम सुरू होऊन पूर्ण होणार आहे आणि आपलं कार्यालय अजूनही अद्यावत आणि जो एक मॉडर्न ऑफिस जो आपण म्हणतो कॉर्पोरेट लुकचे ऑफिस म्हणतो त्याला करण्याचा आपला परिपूर्ण प्रयत्न आहे।
तर हे होते आपल्यासोबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. राज्यामध्ये पहिल्यांदा जी संवाद प्रणाली आहे, नागरिकांना वेगवेगळ्या तक्रारी जी आहेत त्या तक्रारी करण्यासाठी पायपीट करावं लागत होती. मात्र आता बसल्या जागी म्हणजे दुकानात असेल, शेतात असेल, आहे त्या जागेवरून आपल्याला आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची डायरेक्ट थेट QR कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला जाणार आहे. आणि अशा पद्धतीचा उपक्रम राबवणारा जळगाव जिल्हा हा पहिलाच जिल्हा ठरलेला आहे. आणि याच कामगिरीमुळे नक्कीच त्याची दखल घेत वरिष्ठ पातळीवर असलेले मुख्यमंत्री कार्यालयाकडून, मुख्यमंत्र्यांकडून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा गौरव झालेला आहे. आणि अशा पद्धतीने विशेष कामगिरी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय यांनी केलेली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.